गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. मुहूर्त मेढ मगो रानडे न्यायमूर्तींनी रोवली. जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली. कुसुमांच्या या गावामध्ये कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी. ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी. परंपरेला जगद्गुरूंचा परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले. लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले. खडतर होता मार्ग तरी पण खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे. स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे. स्वरलतिकेचा स्वरसागर हा. स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले. विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले. प्रबोधनाच्या नव्या युगाचा प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे. ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे. कला गुणांचा संस्कारांचा कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा. वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला. वसंत व्याख्यानमाला ही 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 वसंत व्याख्यानमाला. आपल्या नाशिकमधलं एक नाव साता समुद्रापार शांतपणे जगातील सर्वात कठीण बाजारपेठांमध्ये आपली दमदार ओळख निर्माण करत आहे. सह्याद्री फार्म्स. हे यश मिळवले आहे
ते कुणा एका धनाढ्य व्यावसायिकाने नव्हे, तर एकत्र आलेल्या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी. बाहेर देशामध्ये माल जाऊ शकतो माझा, हे कधी म्हणजे माझ्या वडिलांना पण वाटलं नाही, माझ्या आईला पण वाटलं नाही. पैशांची पण खात्री आली आणि एकदम आम्ही निर्धास्त झालो. सह्याद्री म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांना एक सोनं देऊ राहील. हे घडू शकलं कारण एका छोट्या शेतकऱ्याने पूर्वापार चालत आलेल्या शेतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन पूर्णपणे बदलला. विलास विष्णू शिंदे यांनी शेतीतलं एक महत्त्वाचं मर्म जाणलं. शेतीत समस्या अनेक असतात, परंतु शेतीतील सर्वात मोठी समस्या म्हणजे विखुरलेले एकएकटे शेतकरी. शेतीतल्या समस्या सोडवायच्या असतील तर शेतकऱ्यांनी एकत्र आलंच पाहिजे, हे जाणून विलासजींनी छोट्या छोट्या शेतकऱ्यांना गटाच्या रूपात एकत्र आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. प्रश्न जो आहे तो आपला आहे आणि ती प्रश्न सोडवण्यासाठी आपल्यालाच आपली ताकद तयार करावी लागेल. प्रश्न मोठा आहे तर तेवढी मोठी ताकद तयार करावी लागेल, हेच त्याचं उत्तर आहे. साल 2011 मध्ये एका अशक्य वाटणाऱ्या स्वप्नाचा पाया रचला गेला. जन्माला आली सह्याद्री. शेतकऱ्यांची, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांनी उभी केलेली एक फार्मर प्रोड्युसर कंपनी. छोट्या शेतकऱ्यांच्या या कंपनीने अगदी सुरुवातीलाच जगाच्या द्राक्ष बाजारपेठेत साऊथ आफ्रिका, चिली, पेरू यांसारख्या देशातील मोठमोठ्या शेतकऱ्यांच्या असलेल्या मक्तेदारीला थेट आव्हान दिलं. सर्व शेतकरी त्या बाजाराची जी काही तिथली संधी आहेत ती योग्य पद्धतीने घेत आहे. का जर साऊथ आफ्रिकेतल्या शेतकऱ्याला जमतंय, चिलीतल्या शेतकऱ्याला जमतंय, तर आपल्याला जमायलाच हवं. आपली जी काही दुखणी आहेत ती आपण ग्राहकाला सांगून काही चालणार नाही. संधी मिळवावं लागेल तर ती तुम्हाला गुणवत्तेच्या आधारेच मिळवावं लागेल. आपल्याला थोडी व्यवस्था काही बदलावं लागेल. या दिशेने अगदी व्यावसायिक पद्धतीने तंत्रशुद्ध काम करत मग छोट्या छोट्या भारतीय शेतकऱ्यांनी एखादा हिरा घडवावा तसे जागतिक दर्जाचे द्राक्ष घडवले आणि द्राक्षाची जागतिक बाजारपेठ हलवून सोडली. पाहता पाहता स्वतः पुढाकार घेऊन संशोधन आणि प्रयोग करून द्राक्षाच्या अनेक नवीन व्हरायटीचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीने भारतात प्रथमच सुरू केले. अवघ्या काही वर्षांमध्येच युरोपसारख्या अतिशय कठीण बाजारपेठेत आपली पताका उंच रोवत सह्याद्री बनली भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यातदार कंपनी. शेतीकडे एक इंडस्ट्री म्हणून बघत या हजारो छोट्या छोट्या शेतकऱ्यांनी फार्म टू फोक या संकल्पनेवर आपला हक्क प्रस्थापित केला. संपूर्ण मूल्य साखळीवर आपला दावा सांगितला. यामुळे संपूर्ण नफा शेतकऱ्यांच्या पदरी पडू लागला. शेतकरी बनले कंपनीचे शेअर होल्डर्स. 2015 पासून मी या सह्याद्रीच्या कंपनीत भागीदार आहे. त्याच्यामुळं मला सह्याद्रीचा एक खूप मोठा अभिमान आहे. आज फक्त द्राक्षच नव्हे तर इतरही अनेक पिकांमध्ये सह्याद्रीने मोठी झेप घेतली आहे. उदाहरणार्थ टोमॅटो. हिंदुस्थान युनिलिव्हर या बहुराष्ट्रीय कंपनीचे किसान टोमॅटो केचप आणि फ्रूट जॅमचे उत्पादन सुद्धा सह्याद्रीमध्ये केले जाते. तुमच्या ताब्यात असलेला केचपही कदाचित सह्याद्रीने तयार केलेला असल्याची दाट शक्यता आहे. सोबतच संत्र्यासारख्या निंबूवर्गीय फळांचं प्रोसेसिंग प्लांट आणि काजू प्रक्रिया प्रकल्प सुद्धा सह्याद्रीने सुरू केला आहे. यासोबतच ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे ज्यूस फॉर्म आणि किचन कल्चर हे नवीन प्रकल्प देखील सह्याद्रीने सुरू केले आहेत. तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या, सह्याद्रीने त्यामध्ये आपले दमदार पाऊल ठेवले आहे. तब्बल 30,000 शेतकरी, 61 सभासद शेतकरी उत्पादक कंपन्या आणि 50,000 एकर क्षेत्रावर विविध पिकांचे उत्पादन घेत आज सह्याद्री बनली आहे भारतातील सर्वात मोठी फार्मर प्रोड्युसर कंपनी. शेतकऱ्यांसाठी वेदर स्टेशन्स, अत्याधुनिक टेस्टिंग लॅब्स, टिश्यू कल्चर लॅब्स, उत्पादन, काढणी, हाताळणी, मार्केटिंग, तंत्रज्ञान, भांडवल प्रत्येक क्षेत्रात जागतिक दर्जाचे उत्तम काम करत सह्याद्री आज पोहोचली आहे जगभरातल्या तब्बल 46 देशांमध्ये. अनेक वर्ष आपण ऐकत आलो, शेतकऱ्यांना पिकवता येतं पण विकता येत नाही. पण सह्याद्रीने दाखवून दिलं की जेव्हा शेतकरी एकत्र येतात तेव्हा ते माल पिकवू शकतात आणि विकू सुद्धा शकतात. साल 2025-26 मध्ये सह्याद्रीची वार्षिक उलाढाल आहे तब्बल 2,600 कोटींची. एकतेतून शेतकऱ्यांची समृद्धी, नव्या वाणांमधून बदलत्या हवामानाशी लढाई, ग्राहकांसाठी सेफ्टी, अफोर्डेबिलिटी आणि क्वालिटी
याला सर्वोच्च प्राधान्य, आणि हे करताना पर्यावरण संदर्भात कुठलीही तडजोड न करणे, या आपल्या तत्वांशी सह्याद्री सदैव प्रामाणिक राहिली आहे. फक्त व्यवसायच नव्हे तर आपले सामाजिक भानही सह्याद्रीने मनापासून जपले आहे. शेतकऱ्यांसाठी फार्मर फॅसिलिटी सेंटर, टाटा स्ट्राईव्हच्या सहकार्याने उभारलेले ग्रामीण भागातील युवकांसाठी स्किल डेव्हलपमेंट सेंटर, शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी तसेच शेती व्यवसायातील स्टार्टअपसाठी इन्क्युबेशन सेंटर, हे सर्व सह्याद्री चालवत आहे. तब्बल 6,000 लोकांना सह्याद्रीच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. आम्हाला खूप आनंद आहे. नाही तर आम्हाला जॉबसाठी पुन्हा मुंबई इकडे तिकडे आज जाण्याची गरज नाही. घराच्या जवळच्या जवळ आम्हाला रोजगार उपलब्ध झालेला आहे. लोकसहभागातून सर्वांगीण ग्रामीण विकासासाठी सह्याद्री झटत आहे. छोटे शेतकरी जर एकत्र आले तर ते एक मोठी झेप घेऊन आकाश काबीज करू शकतात, हे सह्याद्रीने सिद्ध करून दाखवलं आहे. वसन व्याख्यानमालेतलं आजचं 103व्या वर्षातलं 30वं पुष्प सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अर्जुनसिंग बग्गा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं पुष्प आपण आयोजित केलेलं आहे. आपल्यामध्ये पुष्प गुंफण्यासाठी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक रवींद्रसिंग मोदी यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. आपल्या सर्वांना कल्पना आहे की स्वर्गीय अर्जुनसिंग बग्गा हे वसंत व्याख्यानमालेचे नियमित उपस्थित असणारे श्रोते होते. मराठी भाषा आणि साहित्य या विषयामध्ये त्यांना विशेष आवड होती, रुची होती आणि त्या मराठी भाषेच्या प्रेमातनंच ते व्याख्यानं ऐकायचे आणि समाजातल्या विविध घटकांमध्ये विविध विषयांवर चर्चा करायचे, चर्चा घडवून आणायचे. नाशिकच्या जनकल्याण कोऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन गुरुचरण बग्गा, तसंच आपल्या नाशिकचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक गुरमीत सिंग बग्गा यांचे स्वर्गीय अर्जुनसिंग बग्गा हे वडील होते. मी वसन व्याख्यानमालेच्या वतीनं स्वर्गीय अर्जुनसिंग बग्गा यांना आजच्या स्मृती व्याख्यानाच्या निमित्ताने श्रद्धांजली अर्पण करतो आणि रवींद्रसिंग मोदी यांना विनंती करतो आपण अर्जुनसिंग बग्गा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा. आपण दररोज येथे येणाऱ्या वक्त्यांच्या चित्रफितीच्या माध्यमातून त्यांचा परिचय आणि जीवनकार्य जाणून घेत असतो. रवींद्रसिंग मोदी यांच्या पत्नी या गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरने आजारी आहेत आणि त्या धावपळीमुळे त्यांना काही चित्रफित बनवणं शक्य झालं नाही. त्यामुळे आज आपण त्यांचा परिचय करून देण्यासाठी व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्षा संगीता बापना यांना मी आमंत्रित करतो. नमस्कार सर्व उपस्थित श्रोते, सामाजिक माध्यमावर ऐकणारे
आजचे आपले वक्ते श्री रवींद्र सिंग मोदी, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक, वक्ता आणि शीख धर्माचे सखोल अभ्यासक, नांदेड. पत्रकारिता, साहित्य आणि समाजसेवा व शीख धर्माच्या इतिहासाचा अभ्यास या सर्व क्षेत्रात आपल्या कार्याची छाप उमटविणारे नांदेडच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनातील एक आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय नरेंद्र सिंग मोदीजी. 15 जुलै 1970 रोजी जन्मलेल्या मोदीजींनी ITI, BCom, SMG पत्रकारिता शिक्षणासोबतच विक्रमशिला हिंदी विद्यापीठाची त्यांना मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे. मागील 3 दशकाहून अधिक काळ त्यांनी मराठी, हिंदी, पंजाबी, तेलुगू आणि इंग्रजी माध्यमातून पत्रकारिता करत समाज प्रबोधनाचे कार्य केले आहे. लोकमत, तरुण भारत, दैनिक देवगिरी, स्वतंत्र वार्ता, भास्कर, साक्षी, सकाळ यासारख्या अनेक प्रतिष्ठित वृत्तपत्रामध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. सध्या ते गुरु गोविंद सिंहजी पत्रकारिता महाविद्यालयात मानद प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत. शीख धर्म व इतिहासाचे गाढे अभ्यासक, लेखक, वक्ते, मार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा अनावश्यक हा हिंदी काव्यसंग्रह प्रकाशित झाला असून गुरुद्वारोका शहर नांदेड हे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे. सचखंड ज्योत या हिंदी साप्ताहिकाचे संपादनही त्यांनी केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी गोदावरी नदी शुद्धीकरण, घाट सौंदर्यीकरण, मराठी जिल्हा गॅझेट दुरुस्ती, श्री गुरु गोविंद सिंह अध्यासन केंद्र स्थापनेसाठीचे आंदोलन अशा अनेक लोकहिताच्या प्रश्नावर यशस्वी लढे उभारले आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे अनेक मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहेत आणि पत्रकार संघटनाचे पदाधिकारी व सदस्य, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक अनेक उल्लेखनीय योगदान त्यांनी दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना नॅशनल इंटिग्रेशन एक्सलन्स अवॉर्ड 2023, तिरंगा समाजसेवा पुरस्कार आणि कृष्णाई पत्रकारिता पुरस्कार यासारखे मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. पत्रकारितेची निर्भीड लेखणी, समाजकारणाची जाणीव, साहित्याची संवेदनशीलता आणि शीख धर्मावरील गाढा अभ्यास यांचा सुंदर संगम असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय रविंद्र सिंग मोदी जी. सर, आपके बारे में एक 4 लाइन में बोलूँगी. शब्दांनी दिली सत्याची धार, शब्दांनी दिली सत्याची धार, समाजहितासाठी केला सतत विचार, लेखणीतून घडविला जनजागृतीचा सोहळा, लेखणीतून घडविला जनजागृतीचा सोहळा. रवींद्र सिंह मोदी नाव आज आपला प्रेरणेचा झरा, प्रेरणेचा झरा. धन्यवाद. या व्याख्यानमालेचे कार्यकर्ते रमेश खापरे यांना विनंती करतो आपण रवींद्र सिंग मोदी यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आज आपण या ठिकाणी
चित्रप्रदर्शन आयोजित केलेलं आहे. रसिक श्रोत्यांना विनंती आहे, आपण जरूर या ठिकाणी आयोजित केलेल्या चित्रप्रदर्शनाचा लाभ घ्यावा. आजचे चित्रकार आहेत विवेक वासुदेव रनाळकर. मी रनाळकर यांना विनंती करतो, आपण कृपया व्यासपीठावर यावं आणि आजचे पाहुणे सन्माननीय रवींद्रसिंग मोदी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह स्वीकारावं. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर पार्थ कुलकर्णी यांना मी व्यासपीठावर आमंत्रित करतो. रुचिता ठाकूर यांनी त्यांना घेऊन यावं आणि पार्थ कुलकर्णी यांचा सन्मान आजच्या पाहुण्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पार्थ कुलकर्णी हे समाज माध्यमांवर विविध प्रश्न समस्या रीलच्या माध्यमातून मांडत असतात आणि नाशिकचं नाव सर्वदूर पोहोचावं यासाठी प्रयत्न करत असतात. आजच्या दुसऱ्या सत्रामध्ये ऋषिकेश शेलार प्रस्तुत महफिल ए इश्क हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. सर्व श्रोत्यांना विनंती आहे की हा दुसरा कार्यक्रम देखील अतिशय सुंदर आहे, त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा. उद्या 31 मे व्याख्यानमालेच्या समारोपानिमित्त ग्रँड फिनाले कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आयोजित केलेला आहे. उत्सव नात्यांचा या ग्रँड फिनाले कार्यक्रमामध्ये झी मराठी मनोरंजन वाहिनीवरील अभिनेते प्रणव रावराणे हे सहभागी होणार आहेत. हास्यसम्राट व किचन कलाकार या मालिकेमधील प्रणव राणे अतिशय लोकप्रिय असे अभिनेते आहेत. त्याचबरोबर लिटिल चॅम्प्सची महाविजेती गौरी गोसावी, झी मराठी सारेगमप या कार्यक्रमातील लिटिल चॅम्प्स फेम स्वरा जोशी, तसेच सुप्रसिद्ध पार्श्वगायक राजनारायण गायकवाड आणि अमित पगारे हे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. सेलिब्रिटी नृत्यांगना मीनाक्षी पोशे या देखील या कार्यक्रमात सहभाग घेणार आहेत. त्याचबरोबर देऊळबंद 2 या मालिकेचे निर्माते कैलास वाणी आणि सहनिर्माते अभय नेरकर तसेच या मालिकेतील कलावंत देखील या ग्रँड फिनाले कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. अविस्मरणीय अशा या कार्यक्रमाचा आपण उद्या मोठ्या संख्येने लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. 1 जून रोजी तेंडल्या हा सचिन तेंडुलकर आणि ग्रामीण महाराष्ट्राचं नातं दर्शवणारा चित्रपट या ठिकाणी संध्याकाळी 7:15 वाजता दाखवण्यात येईल. आपण जरूर त्याही कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आज या ठिकाणी रवींद्रसिंग मोदी हे हिंद की चादर या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. श्री गुरु तेग बहादूर साहेबजी 350व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आपण हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये हिंद की चादर या विषयी मोठमोठ्या पानभर जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्यावेळी हा नेमका विषय काय आहे असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये निश्चितपणे निर्माण झाला असेल.
आणि त्यामुळे हिंद की चादर हा विषय समजून घेण्यासाठी आपण या विषयातील अभ्यासक रवींद्रसिंग मोदी यांना आमंत्रित केलेलं आहे. आमचे नांदेड येथील पत्रकार मित्र पंढरीनाथ बोकारे यांनी रवींद्रसिंग मोदी यांचं व्याख्यान आयोजित करण्यासाठी आपल्याला बहुमोल अशी मदत केलेली आहे. नांदेड ते घुमान अशी यात्रा दरवर्षी पंढरीनाथ बोकारे आयोजित करत असतात आणि संत नामदेव आणि त्याचबरोबर शीख धर्मातील विविध धार्मिक स्थळांचं दर्शन या यात्रेतनं मराठी जनांना करून देण्याचं काम हे पंढरीनाथ बोकारे करत असतात. मी रवींद्रसिंग मोदी यांना विनंती करतो की आपण आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. हिंद की चादर. येथे उपस्थित सर्व जनमानसांना व त्यांच्या आत्मेत परमेश्वर साक्षात विराजमान आहे असे गृहीत धरून मी सर्वांना प्रणाम करतो, नमस्कार करतो. माझा प्रणाम स्वीकार करावा. वसंत व्याख्यानमाला गेली 103 वर्षे सतत एक यात्रा घडवत आहे. आपल्या महाराष्ट्राची संस्कृती तसेच देशातील विविध घडामोडी, इतिहास, संस्कृती आणि विविध पैलूवर मार्गदर्शक वक्तांना बोलवून येथे एक ज्ञानगंगा वाहण्याचा एक सुंदर प्रयत्न करत आहेत आणि यशस्वी प्रयत्न करत आहेत. तर अशी वसंत व्याख्यानमाला समितीला मी खूप खूप धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीची निवड आज वक्ता म्हणून केलेली आहे. आणि नाशिकला येऊन खरोखरच मला खूप आनंद झाला आहे. गुरु तेग बहादुरजी यांच्याविषयी हिंद की चादर या विषयावर बोलताना खरं तर एक वीररस जागृत होतो. परंतु जेव्हा विषय धर्माचा येतो तेव्हा जाणीवपूर्वकच बोलावं लागतो याचे मला भान आहे. आणि हिंद की चादर ही एक संकल्पना आहे. दोन धर्मांना किंवा विविध धर्मांना एकत्र आणण्याची, एकता घडविण्याची, बंधुत्व निर्माण करण्याची एक संकल्पना आहे, एक सेतू निर्माण करण्याची संकल्पना आहे. तर ही संकल्पना मी स्पष्ट करण्यासाठी आपल्यासमोर उपस्थित आहे. व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष माननीय श्रीकांत बेनीजी, उपाध्यक्ष विजय हाके, उषा तांबेजी, कार्याध्यक्ष प्राचार्य संगीता बाफनाजी, मनीष सानप साहेब, हेमंत देवरे साहेब, गणेश भोरे, हेमंत तुपे, अविनाश वाळुंजे, सुनील गायकवाड, ॲडव्होकेट अजय तोष्णीवाल, कांतीलाल तातेड, संदीप नाटकर, विजय काकड, कृष्णा शहाणे, रुचिरा ठाकूर आणि कार्यकारी मंडळ व सर्व सदस्य तसं उपस्थित सर्वांना एकदा मी आभार व्यक्त करतो. आपल्याला माहीत आहे की भारतभूमीवर विविध धर्म एकत्र नांदतात. विविध धर्माचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे. हिंदू धर्म असो, शीख धर्म असो, इस्लाम असो, जैन, पारसी, बौद्ध, हे सर्व धर्मांचे काही ना काही वैशिष्ट्य आहे. आपली आपली नीतिमत्ता आहे, विचारधारा आहे आणि त्यानुसार ते मार्गक्रमण करतात. भारतभूमीवर सर्वात जुना धर्म म्हणून आपण हिंदू धर्माचा उल्लेख वाचतो, पाहतो आणि तसं आहे सुद्धा. परंतु हा जेव्हा नाम येतो हिंदू, तर अनेक जण म्हणतात की हिंदूची व्याख्या काय आहे, हिंदू म्हणजे कोण. काही लेखकाने विचार मांडले आहे की सिंधू नदी, त्या नदी काठी जी
संस्कृती विस्तारली आणि त्या संस्कृतीच्या आधिपत्यात वावरणारे सगळे लोक हिंदू, असा उल्लेख काही लेखकांनी केलेला आहे. तर हिंदुस्थान नाम हे काही परकीय शासकाने दिले, काही आक्रांताने दिले असंही काही म्हणतात. असो, हिंदुस्थान हिंदुस्थान आहे आणि त्याबद्दल गुरु नानक देवजी यांनी त्यांच्या वाणीत स्पष्ट केलेलं आहे. हिंदुस्थान हे राष्ट्र आहे अशी संकल्पना गुरु नानक यांनी व्यक्त केली होती त्या काळात. सन 1526मध्ये भारतावर बाबरने मोठा हल्ला चढवला, मोठं आक्रमण केलं. त्या आक्रमणात हजारो नाही तर लाखो हिंदू मारले गेले आणि त्यावेळी एवढा अत्याचार झाला हिंदू समाजावर की लहान लहान मुलांनासुद्धा आकाशाकडे फेकून त्यांना भाल्याच्या नोकवर झेलण्याचे आणि मारून टाकण्याचे असे प्रकार घडले. आणि त्यावेळी गुरु नानक हे अहमदाबाद, जे पाकिस्तानचं प्रांत आहे, त्या अहमदाबादमध्ये यात्रेवर होते. तर त्यांनी तो सगळा प्रकार स्वतःहून डोळ्याहून पाहिला आणि त्याचे वर्णन केले. बाबरविषयी त्यांनी म्हटले आहे गुरुवाणीमध्ये, गुरुग्रंथ साहेबाच्या 360 पृष्ठावर हा उल्लेख येतो की खुरासान खासमाना किया. खुरासान म्हणजे एक राज्य होता. आधी बाबरनं त्याच्यावर हल्ला चढवला, त्याच्यावर कब्जा केला. खुरासान खसमाना किया म्हणजे त्याचा मालक झाला. हिंदुस्तान डराया. गुरुग्रंथ साहेबामध्ये हिंदुस्तान हा स्पष्ट उल्लेख आहे. हा उल्लेख एका राष्ट्राबद्दल आहे. खुरासान खासमाना किया, हिंदुस्तान डराया. म्हणजे त्या हल्ल्यामध्ये काय केलं बाबरनं, त्याचा उल्लेख आहे. आपे दोष न देई करता जमकर मुघल चढाया. म्हणजे परमेश्वराला म्हणतात की मी तुला दोष देऊ या न देऊ, मला काय सुचत नाही, कारण तुने बाबरला यमदूताच्या अवतारात पाठवलं आहे आणि त्यांनी एवढा मोठा नरसंहार घडून आणला आहे की खुरासान खासमाना किया, हिंदुस्तान डराया, आपे दोष न देई करता जमकर मुगल चढाया, ऐती मार पडी कुर्लाना तैकी दर्द न आया. शेवटी परमेश्वराला विचारतात की एवढं सगळं झालं, एका धर्मावर, एका मानवतेवर एवढे अत्याचार झाले आणि तुला काही त्याचा परिणाम झाला नाही, तुला दर्द झाला नाही. हा उल्लेख गुरुवाणीमध्ये येतो, गुरु नानक देव यांच्या वाणीमध्ये येतो. तेव्हा हिंदुस्थान एक राष्ट्र होता आणि आज ही राष्ट्र आहे, ही संकल्पना दृढ आहे असे माझे मत आहे. हिंद की चादर हिंद की चादर हा उल्लेख गुरु तेग बहादरजीसाठी आलेला आहे. गुरु तेग बहादरजी हे शीख धर्माचे 9वे गुरु म्हणून परिचित आहेत. आणि हिंद की चादर का म्हटलं गेलं, आपल्याला माहीत आहे हिंद म्हणजे राष्ट्र आणि त्याच्यावर जो आवरण आहे, म्हणजे ते रक्षेचं आवरण आहे, प्रेमाचं आवरण आहे, बलिदानाचं आवरण आहे, त्यागाचं आवरण आहे, त्याला चादर असं नाव दिलेलं आहे. चादर खरं तर पारसी नाव आहे. हां,
वर्ष 2025मध्ये महाराष्ट्रात श्री गुरु तेग बहादूरजी यांचा 350वा बलिदान दिवस म्हणजे शहादत दिवस पाळण्याचा आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचा एक निर्णय घेण्यात आला. 2-3 महिने चांगली तयारी झाली आणि महाराष्ट्रात 3 ठिकाणी हिंद की चादर हा कार्यक्रम शासनाच्या वतीने आणि पंजाबमधील काही संतांच्या मदतीने आयोजित करण्यात आले आणि त्या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध धर्मीय लोकांनी भाविकांनी खूप प्रतिसाद दिला आणि त्यामुळे गुरु तेग बहादूरजी यांचे बलिदान कशामुळे झाले, कोणत्या उद्देशाने झाले ते तथ्य स्पष्ट झाले. तेग बहादूर खूप अतिशय यांना धन्यवाद देऊया की व्याख्यानापूर्वीच त्यांना सगळं काही आवडलं असेल तरी काय नाही, उत्साहाचा हा वेळ आहे आणि यामुळे सुद्धा एक उत्साह निर्माण होतो. एक चांगला विषय असल्यामुळे तर जी आतिषबाजी होत असेल तर मी त्याचा स्वीकार करतो आणि उत्साहाच्या रूपाने स्वीकार करतो. तर गुरु तेग बहादूरजी यांच्याविषयी मी सांगत होतो की त्यांना तेग बहादूर अशी उपाधी जनतेतून मिळालेली आहे, कारण हिंदू धर्म रक्षणार्थ त्यांचे बलिदान झालेले आहे हा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने हिंद की चादर ही संकल्पना घेत महाराष्ट्रात 3 ठिकाणी नागपूर, नांदेड आणि मुंबई या ठिकाणी हिंद की चादर हा कार्यक्रम आयोजित केला. कार्यक्रम आयोजनाचे प्रमुख उद्देश हेच होते की गुरु तेग बहादूरजी यांचे झालेले बलिदान हे देशापुढे आणावे आणि मी महाराष्ट्र शासनाचा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपले शिक्षण मंत्री यांचा मी आभारी आहे, कारण त्यांनी गुरु तेग बहादूरजी यांचा इतिहास शालेय पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट करून त्याला प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. सोबतच गुरु गोविंद सिंगजी यांच्या 4 पुत्रांचे जे बलिदान झाले, जी शहादत झाली, त्यांचा सुद्धा किस्सा पाठ्यक्रमात पुढे विद्यार्थी अभ्यास करतील त्याचासुद्धा समावेश करण्यात आला. म्हणून मला या शासनाचे आभार व्यक्त करायचे, धन्यवाद द्यायचे आहे. तर आज हिंद की चादर हा विषय स्वर्गीय अर्जुनसिंगजी बग्गा यांच्या स्मृतीत हा विषय इथे ठेवण्यात आला
अर्जुनसिंगजी बग्गा यांच्याविषयी माझी काही प्रत्यक्ष भेट झाली नव्हती कधी. त्यांच्या कुटुंबाशी सुद्धा भेट झालेली नाही. परंतु मनजितसिंगजी जे माजी उपमोहर आहेत आणि मागील 25 वर्षापासून नगरसेवक म्हणून नाशिकमध्ये सेवा करत आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं फोनवर आणि त्यांनी जी माहिती दिली की 1920 साली अर्जुनसिंगजी बग्गा यांचे कुटुंब भारतात आले. पूर्वी ते वेस्ट पाकिस्तानमध्ये राहायचे आणि भारतामध्ये आल्यानंतर मग ते कसे काय नाशिकपर्यंत पोचले त्याचं फार त्यांच्याकडे माहिती नव्हती. पण ते नाशिकजवळ येऊन त्यांनी व्यवसाय सुरू केला आणि त्यांचे जे भाऊ होते अर्जुनसिंगजी बग्गा यांचे, ते स्वतंत्र सेनानी होते. म्हणजे देशासाठी लढणारे, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे त्यांच्यापैकी एक. तर अशा कुटुंबातून अर्जुनसिंगजी असो आणि मनजितसिंगजी आहेत, ते गुरुनानक दरबार गुरुद्वारा आहे नाशिकमध्ये, त्याचे ते ट्रस्टी आहेत. श्री गुरु गोविंद सिंगजी एज्युकेशन सोसायटी आहे, त्यांचे ते अध्यक्ष आहेत. आणि ओझरमध्ये ते कीर्तन दरबार आयोजन करतात. मागील 25 वर्षापासून लंगर सेवा करतात. असा हा प्रेमळ कुटुंब नाशिकच्या संस्कृतीमध्ये नाशिककर होऊन गेलेला आहे. तर आज मी अर्जुनसिंग बग्गा यांनासुद्धा श्रद्धांजली वाहवतो आणि मनजितसिंग यांचा आभार व्यक्त करतो. त्यांच्यामुळे मी इथे येऊ शकलो. गुरु तेग बहादर ही एक चेतना आहे, एक धार्मिक चेतना आहे. जसं एका लेखकाने म्हटलं आहे की शीख धर्म ही हिंदू धर्माची शाखा आहे. पण मी सुरुवातीलाच इथं स्पष्ट करू इच्छितो की शीख धर्म एक स्वतंत्र धर्म आहे, अशी माझी धारणा आहे, संकल्पना आहे आणि माझे मत आहे. कारण की ज्या परिस्थितीमध्ये शीख धर्माची स्थापना झाली, गुरु नानक त्याला कारणीभूत ठरले, त्या परिस्थितीचा अभ्यास केला, त्या परिस्थितीचा विचार केला, तर आपण मानू शकतो की हा एक स्वतंत्र धर्म आहे. तेव्हा हिंदू धर्माची शाखा आहे या विषयावर माझा आक्षेप असेल. हां, गुरु तेग बहादुरजी यांनी रक्षेचं दायित्व घेतलं, गुरु गोविंद सिंगजी यांनी रक्षेचं दायित्व घेतलं, हे मान्य आहे आणि ते राहणार आहे. शीख धर्मांना ते बंधनकारक राहणार आहे. परंतु हे एखादी धर्माची शाखा होऊ शकत नाही. कारण जर गुरु ग्रंथ साहिबाचा अभ्यास आपण कराल किंवा शीख गुरूंचा जेव्हा आपण अभ्यास कराल, त्यांची जीवनी वाचाल, तर आपल्याला प्रचिती येते की एक धर्म कसा स्थापित झाला, कसा सृजन झाला आणि वाढत वाढत 230 वर्षाचा गुरूंचा इतिहास या भारतभूमीवर घडून गेला. आणि त्याच्यामध्ये काय काय घडलं हे अभ्यासाचा विषय आहे. गुरु तेग बहादुरजी यांनी एक धार्मिक सौहार्द्र, मैत्री आणि निष्ठेमुळे बलिदान दिले होते. आणि त्यांच्यानंतर गुरु गोविंद सिंगजींनी तेच दायित्व स्वीकारले. गुरु नानक देवजी यांचे पूर्वज हिंदू होते आणि वेदाचे पठण करणारे होते. जसं गुरु ग्रंथ साहिबमध्ये उल्लेख येतो की 3 बेदियन के कुल विखे प्रगट नानक राय, म्हणजे 3 वेदांचे अभ्यास करणाऱ्या कुटुंबामध्ये गुरु नानक यांचा जन्म झाला, म्हणजे ते त्या ठिकाणी अवतरले. आपले 4 वेद आहेत, 108 उपनिषद आहेत. तर त्यापैकी 3 वेदांचे अभ्यास त्याच्या कुटुंबाला होते. त्यांच्या घरी वेद लिहिण्याचे काम, म्हणजे वेदाची नकल करण्याचे काम त्यांच्या घरी होत असे. त्यांचे गुरु नानक देवजी यांचे काका ते लिखाण करणारे होते. तर अशा कुटुंबामध्ये जन्मूनसुद्धा शीख धर्माची स्थापना करण्याचे कारण काय असावे? त्यावेळची जी परिस्थिती होती,
म्हणजे एकतर गुरु नानक देवजी यांनी अंधश्रद्धेचा तिरस्कार केला आणि शीख धर्माने काही जे प्रवृत्ती होते त्यावेळची जशी सती प्रथा होती त्याचा विरोध केला. तिसरे गुरु अमरदासजी यांनी सती प्रथेला विरोध करून विधवांचे पुनर्विवाह करण्याचा एक चांगला पायंडा पाडला. गुरु नानक देवजी यांनी त्यांच्या जीवनामध्ये 4 वेळेस वेगवेगळ्या ठिकाणच्या उदासी यात्रा केल्या 4 दिशांना. 22 वर्षांचे त्या यात्रा होतात. तर ते मक्का गेले, मदिना गेले, सोमनाथला गेले, अयोध्याला गेले, विविध ठिकाणी गेले आणि त्यांनी एक धर्मांचा अभ्यास केला आणि त्यानंतर 4 यात्रा पूर्ण केल्यानंतर कर्तारपूर येथे शीख धर्माची स्थापना केली. वेई नदीमध्ये त्यांना परमेश्वराचा साक्षात्कार झाला असे काही लेखक म्हणतात की 3 दिवस त्यांची परमेश्वराशी चर्चा झाली आणि त्यानंतरच त्यांनी ना हिंदू ना कोई मुसलमान अशी संकल्पना व्यक्त केली. म्हणजे एक परमेश्वर, एक ओंकार सतनाम ही जी संकल्पना आली तर एक ओंकारची संकल्पना आहे ती एक परमेश्वराची संकल्पना आहे. एक गुरु नानकांनी मांडली. आपल्या हिंदू धर्मात तर परमेश्वर ब्रह्म विष्णू महेश नंतर 33 कोटी देव हे सगळे आहेत, त्यांना मान्यता आहे. तर ते असूनसुद्धा त्यांच्यावर एक परमेश्वर आहे असे गुरु नानक देवजी यांचे मत होते. आणि शीख धर्म गुरु नानकाचा अन्याय आहे. सर्व धर्मावर प्रेम आहे परंतु एक परमेश्वर, एक निराकार परमेश्वरावर आमची निष्ठा आहे. आमचे जे मूळ दैवत आहे ते एक परमेश्वर आहे, एकेश्वर. तर हे गुरु नानक देवजी यांचे जे विचार आहेत ते सिद्ध करतात की गुरु नानक देवजी यांनी स्वतंत्र धर्म स्थापित केला, पंथ नव्हे. काही जण शीख धर्माला पंथ असे म्हणतात. तर शीख धर्मातून खालसा पंथ निर्माण झाला पुढे चालून 200 वर्षानंतर. गुरु गोविंद सिंगजी यांनी 200 वर्षानंतर खालसा पंथ स्थापित केला, म्हणजे त्या आचारसंहितेमध्ये त्या धर्माला आणलं. परंतु हिंदूपेक्षा वेगळा धर्म गुरु नानक यांनी या भूधरेवर आणला, स्थापित केला आणि त्या धर्माला 550 वर्ष येथे होत आहे. हिंद की चादर ही संकल्पना ही मानव निर्मित आहे, म्हणजे मानवाने मांडलेली आहे. गुरु तेग बहादुरजी यांना गुरुगादी खूप उशिरा मिळाली. म्हणजे त्यांचा अधिकार होता परंतु मौन साधनेमुळे तो अधिकार त्यांना मिळाला नाही, ते साधनेत राहिले. म्हणून त्यांच्या भावाच्या मुलाला गुरुगादी देण्यात आली. पहिले गुरु नानक झाले, दुसरे गुरु अंगद झाले. अंगद देवजी शिष्य होते गुरु नानकाचे आणि त्यांना गुरुगादी देण्यात आली. गुरु अंगद देवजी यांनी आपले शिष्य वयाने मोठे अमरदासजी यांना गुरुगादी दिली. अमरदास यांनी आपल्या जावयाला रामदास गुरु यांना गुरुगादी दिली. रामदासजीचे पुत्र अर्जुन देवजी पंचम गुरु, मग त्यांचे पुत्र हरगोबिंद साहेब 6वे गुरु, 7वे गुरु हरराय हे हरगोबिंद सिंग साहेब यांच्या मुलाचे, म्हणजे गुरुदित्ताजी यांचा मुलगा हरिराय आणि त्यांचा मुलगा हरिकृष्ण हे 8वे गुरु. 9वे गुरु गुरु नानक गुरु तेग बहादूर हे गुरु हरगोबिंद साहेब यांचे सर्वात लहान अपत्य. तर त्यांना हे गादी आपल्या नातवाकडून मिळाली आणि त्याचा एक इतिहास आहे. तो इतिहास मला इथे सांगलाच पाहिजे. शीख धर्माचे 8वे गुरु गुरु हरकृष्णजी हे वयाच्या 5व्या वर्षात त्यांना गुरुगादी मिळाली. परंतु दिल्लीमध्ये जेव्हा चेचक नावाचा जो आजार
विस्तारला, त्या आजारामध्ये रुग्णांची सेवा करता करता त्यांनासुद्धा चेचकचे आजार झालं, त्याची लागण लागली आणि त्यामुळे त्यांना मग जगाचा निरोप घ्यावा लागला. निरोप घेता वेळे त्यांच्या सेवकांनी विचारले की तुमच्यानंतर कोण? तर त्यांनी दोनच शब्द विचारले की बाबा बकाला. म्हणजे बाबा म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठा, म्हणजे घरचा वरिष्ठ, म्हणजे ते गुरु तेग बहादर, आणि बकाला म्हणजे एक गावाचं नाव होतं जे गुरु तेग बहादरजी यांचा आजोळ. एवढं सांगून त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि सेवकाने ते संगत पुढे जाहीर केली की बाबा बकालामध्ये गुरु आहे आणि त्यांना गुरुगादी द्यायची आहे. आता गुरुगादीचा विषय ऐकून बाबा बकाला येथे 22 लोक, म्हणजे त्यावेळचे जे बाबा असतात, काही ढोंगी लोक, त्या ठिकाणी आपली मंजी टाकून स्वतःला गुरु म्हणून त्या ठिकाणी लोकांना दर्शन देऊ लागले की मी सच्चा गुरु आहे. त्यामुळे समाजात फार मोठा गोंधळ निर्माण झाला की गुरु कोणाला मानावे आणि गादी कोणाला द्यावी. की शीख धर्मात गुरुगादी देण्याची एक प्रथा आहे. एक नारियल, चंदनाचा तिलक आणि 5 पैसे देऊन गुरुगादी दिली जाते, अरदास केली जाते. तर ती प्रक्रिया कशी पूर्ण व्हावी यासाठी सगळे सेवक चिंतेत होते. त्यावेळेस एक असं चमत्कार घडला की मक्खनशाह लुबाना नावाचा एक लुबाना समाजाचा व्यापारी त्यावेळेस समुद्री यात्रेवर होता. मक्खनशाह लुबाना हा खूप रईस व्यक्ती त्या काळचा. त्याच्याजवळ 10 समुद्री बेडे होते. त्यामुळे ते एका देशातून दुसऱ्या देशाला सामान नेण्याचा, आणण्याचा, ट्रान्सपोर्टेशनचा, परिवहनाचा तो व्यवसाय करत होता. आणि घडलं असं की तो जेव्हा भारतातून इराणकडे आपला बेडा घेऊन निघाला तर समुद्रात एक मोठा वादळ निर्माण झाला आणि मक्खनशाह लुबानाला असं वाटलं की आपण आता शेष राहणार नाही, माझं सामान सगळं नष्ट होणार आहे. आता तो विनंती करू लागला परमेश्वराला. तेव्हाच त्याला शीख गुरूंची आठवण आली आणि त्याने दोन्ही हात जोडून अशी विनंती केली की हे गुरु, माझे रक्षण करा, माझ्या सामानाचे रक्षण करा. जर मी यातून वाचलो, या संकटातून बाहेर पडलो, तर मी 500 सोन्याचे स्वर्णमुद्रा देऊन मी आपल्याला नमस्कार करेन. तर काही तासानंतर वादळ शमला आणि मक्खनशाहचा बेडा निश्चित ठिकाणी पोचला. मक्खनशाहच्या मनात खूप श्रद्धा उत्पन्न झाली की हे कसं घडलं. तोपर्यंत मक्खनशाहला हे माहीत नव्हतं की गुरु हरकिशनजी यांनी जगाचा निरोप घेतलेला आहे. 2-3 महिन्यानंतर तो भारतात परतला आणि आपल्या कुटुंबाला त्यांनी सारी हकीकत सांगितली की माझ्यासोबत असं असं घडलं आणि मला आता गुरूंच्या दर्शनासाठी जायचं आहे. सुरुवातीपासून गुरुनानकापासूनच बंजारा समाज, लुबाना समाज आणि शीख समाज यांचे एकमेकाशी ऋणानुबंध आहे, एकमेकाशी संबंध आहे. तर त्या संबंधाखातर कुटुंबसुद्धा लुबानासोबत गेला. तर दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांना असं कळालं की बाबा बकाला या ठिकाणी एक गुरुची शोध सुरू आहे. तर मक्खनशाह बकाला ग्रामी पोहोचला आणि पाहतो तर काय 22 लोक बसलेली आहेत, पलंग घालून, गादी घालून. लोक त्यांना पंखा झुलवत आहेत, समोर पैसे टाकलेले आहेत, विविध भेटवस्तू पडलेल्या आहेत. आता मक्खनशाह समोर एक प्रश्न पडला की याच्यामधला सच्चा गुरु कोण. तर त्याने आता एक युक्ती काढली. त्यांनी 5-5 मोहरे प्रत्येकासमोर ठेवून नमस्कार करायला सुरुवात केली. पाहता पाहता 22 जणांपुढे त्याने नमस्कार केला आणि 5-5 सुवर्णमुद्रा तिथे ठेवली. आणि नंतर
एका व्यक्तीनं त्यांना सांगितले की एका गुफेमध्ये एक व्यक्ती तपस्या करत आहेत, त्याला एक नमस्कार करून घ्या. तर मखनशाह त्या गुफेमध्ये पोचला. त्या ठिकाणी तेग बहादुरजी हे साधनेमध्ये लीन होते. तर मखनशाहने 5 सुवर्णमुद्रा घेतली आणि त्यांच्यासमोर ठेवून नमस्कार केला आणि जाऊ लागला. तोच गुरु तेग बहादुरजी म्हणाले, मखनशाह, असला व्यापार फार जास्त काळ टिकत नाही. 500 सुवर्णमुद्रा त्यातून मला प्रण केलेला आहे. तुला सांगितलं होतं की 500 मोहर देणार आणि माझ्यासमोर 5 ठेवत आहेत. हा व्यवसायाचा जो तरीका आहे ते ठीक नाही. मखनशाहला आश्चर्य वाटलं की हे गुरुनं कसं काय ओळखलं. आणि त्याच वेळी त्याने घोषित केला की सच्चा गुरु आहे. आणि तो छतावर चढला आणि जोरजोरानं ओरडू लागला की साचा गुरु लादो रे, साचा गुरु लादो रे, म्हणजे लबानी भाषामध्ये. आणि लोक जमले आणि त्यांनी तो किस्सा सांगितला. तर गुरु तेग बहादुरजी यांचा शोध कोणी घेतला तर मखनशाह लोबाना या व्यक्तीने घेतला. आणि परत त्यांना मग गादीवर बसवण्यात आलं गुरु तेग बहादुरजी यांना 1664मध्ये. त्यांना गुरुगादीचा तिलक देऊन, नारळ देऊन अरदास करण्यात आली आणि धर्माची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली. सन 64मध्ये जशी जबाबदारी मिळाली तोच गुरु तेग बहादूर यात्रेवर निघाले. विविध ठिकाणी त्यांनी लोकांना भेटण्याचे कार्य सुरू केले. विलासपूर राज्यामध्ये जाऊन त्यांनी 500 रुपये देऊन एक जमीन खरेदी केली आणि त्या ठिकाणी चक नानकी या नगराची त्यांनी रचना सुरू केली की या ठिकाणी शीख समाजाचा एक नगर असावा, त्यामध्ये विविध ठिकाणचे व्यापारी असावेत. त्या नगराची कल्पना त्यावेळेस मनात ठेवली आणि ते कार्य सुरू केले. आणि त्यांनी कुटुंबाला सांगितलं की आपल्याला तीर्थयात्रेवर जायचं आहे. त्याचवेळी त्यांना औरंगजेबाचा निरोप येतो की तुम्ही मला येऊन भेटा. औरंगजेबला कोणीतरी सांगितलं की शीख गुरु झाले आणि ते लंगर चालवतात, ते जातपात मानत नाही, धर्म मानत नाही, शस्त्र बाळगतात, घोड्यावर सवारी करतात, सिंहासन लावतात. औरंगजेबचा फरमान आला आणि ते औरंगजेबला भेटायला गेले. तिथे चर्चा घडली, गुरु ग्रंथ साहेबविषयी चर्चा घडली. त्यांनी जे जे विचारलं त्याचं उत्तर गुरु तेग बहादुरजी यांनी दिला. शीख धर्माचे वैशिष्ट्य सांगितले. आणि त्या ठिकाणी राजा रामसिंग होते, राजपूत समाजाचे, ते मनसबदार होते औरंगजेबाचे. तर त्यांना मध्यस्थ करून ती चर्चा घडली आणि गुरु तेग बहादुरजी यांना नजरकैद करा असं औरंगजेबाचं म्हणणं होतं. परंतु राजा रामसिंग यांनी म्हटले की नाही, हे एक संत आहे आणि यांच्यासोबत असला व्यवहार ठीक नाही, तर मी माझ्यासोबत यांना घेऊन जातो. रामसिंग खूप एक श्रद्धावान व्यक्ती होता, संतावर गुरुवर प्रेम करणारा. त्यांनी गुरु तेग बहादुरजी यांच्याशी चर्चा केली आणि मदत मागितली की मला माझा जो साम्राज्य वाढवायचं आहे त्यासाठी मला आशीर्वाद द्या. तर गुरु तेग बहादुरजींनी त्यांना आश्वासन दिलं की वेळोवेळी मी तुझी मदत करेन, परंतु आता मला तीर्थयात्रेवर जायचं आहे कुटुंबासोबत. आणि गुरु तेग बहादुरजी 1665मध्ये तिथून निघतात आणि पटनाकडे आपल्या कुटुंबाला घेऊन निघतात. रस्त्यामध्ये ते त्रिवेणीला जातात, इलाहाबाद, प्रयाग सगळ्याचे दर्शन करत करत आपल्या कुटुंबाला पटना या शहरामध्ये सोडतात. आपली पत्नी माता गुजरीजी आणि काही शिखांना तिथं ठेवून मग ते बांगलादेश, ढाका, आसाम, जे 7 सिस्टर राज्य आपण त्यांना म्हणतात,
त्या ठिकाणी प्रचाराला निघून जातात. नंतर ते 66मध्ये पुन्हा दिल्लीमध्ये येतात, दिल्लीतून आग्रामध्ये येतात. आणि नेमकं त्याच वेळेत एक घटना घडते की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शंभूजी महाराज यांना औरंगजेब नजरकैदेमध्ये ठेवतो. आणि तेही रखवालदार कोण तर राजा रामसिंग, जसवंत सिंग. आणि गुरु तेग बहादुरजी यांची त्या ठिकाणी उपस्थिती असते आग्रामध्ये. काही दिवस गुरु तेग बहादुरजी त्या ठिकाणी थांबतात. राजा रामसिंगजी यांच्याशी चर्चा होते. आणि अचानक एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे त्यांच्या कैदेतून, नजरकैदेतून निसटतात आणि थेट महाराष्ट्रात आपले पोहोचतात. ही घटना घडते. गुरु तेग बहादुरजीच्या या घटनेशी संबंध आहे की नाही तो तथ्य वेगळा, परंतु त्या ठिकाणी म्हणजे त्यावेळेस जर आपण इतिहास पाहिला तर 1666मध्ये ज्यावेळेस शिवाजी महाराज निसटले त्यावेळेस गुरु तेग बहादुरजी आग्रामध्ये होते आणि राजा रामसिंगजी यांचे अतिथी म्हणून होते, एवढं नक्की आहे. नंतर औरंगजेब खूप चिडला. शिवाजी महाराजसारखा एक व्यक्तित्व त्यांना फसवून निघून गेला आणि राजा रामसिंग पाहत राहिले. तर त्याचा परिणाम असा झाला की औरंगजेबाने राजा रामसिंग याला त्याची राजपूत सेना घेऊन आसामकडे पाठवलं. आसामकडे ओहम राजा होता, ओहम राजवट हिचा एक राजा होता. तर असं तय झालं होतं की त्या ओहम राजाला औरंगजेबच्या राज्यामध्ये सामील करायचं आहे. तर राजा रामसिंगजींना त्याचं नेतृत्व देण्यात आलं. तर त्या घटनेची खबर जेव्हा गुरु तेग बहादुरजी यांना झाली तर ते ओहमच्या राजाला जाऊन भेटले. आणि नंतर राजा रामसिंगजी त्या ब्रह्मपुत्र नदीच्या काठी जेव्हा 2 सेना एकापुढे आले, ही जी मी गोष्ट सांगत आहे त्याचं आपण तात्पर्य आहे का की एककडे 5 लाख राजपूत सेना, तेही औरंगजेबची सेना, आणि इकडे 2 लाखाची सेना ओहमराजांची, आणि एकमेकाशी लढणार. तेच गुरु तेग बहादुरजी संधी घडवून आणतात राजा रामसिंग आणि त्या राजाची, हिंदू राजाची, आणि त्यांना समजावून सांगतात की बघा तुमचं युद्ध झाले तर मरणार कोण, तर सारे हिंदू मरणार, राजपूत मरणार. त्याच्यामध्ये औरंगजेबची मूळ सेना तर नाहीच ना. तर जी मानवता संपेल, हिंदुत्व संपेल, तर अशी चूक तुम्ही करू नका. आणि ही बाब दोघांना पटते. आणि राजा रामसिंग हे संधी करून परत येतात. त्यामुळे औरंगजेब खूप चिडतो. म्हणजे गुरु तेग बहादुरजीचा दृष्टिकोन कसा आहे की 7 लाख हिंदूंची रक्षा त्यांनी त्यावेळी केली. मरणापासून त्यांना वाचवलं. एक संघर्ष होऊन ते आपसात लढून मरणार होतेच, हे नक्कीच होतं. आणि ते राज्यसुद्धा औरंगजेबच्या राजवटीत मिळणार होतं. तर हे सुद्धा तय होतं नक्की. तर गुरु तेग बहादुरजीने मधातला रास्ता केला आणि हे न कळत एक रक्षेचा दायित्व त्यांनी त्यावेळी स्वीकारला. जेव्हा औरंगजेबला हा कळा म्हणजे निरोप गेला की हे या घटनेमागे कोण आहे, तर गुरु तेग बहादूर आहे. त्याच्या सांगण्यावरून राजा रामसिंग मागे वळला आणि तो युद्ध टळला. औरंगजेबला असं वाटत होतं की राजपूत सेना संपली तर आपलं काय आहे, आपल्या समाजाला काय नुकसान होईल, आपल्या धर्माला काय नुकसान होणार आहे. तर ती बाब नेमकी गुरु तेग बहादूर यांनी ओळखली होती. आणि नंतर त्याचे परिणाम
गुरु तेग बहादूर यांना भोगावे लागले आणि राजा रामसिंगला यांनाही भोगावे लागले पुढे. तर हा एक प्रसंग आहे की हिंद की चादर म्हणजे रक्षा करण्याचा जो निर्धार आहे गुरु तेग बहादूरजीचा, तर त्याचा दृष्टिकोन किती व्यापक आहे. मग पुढे काय घटना घडते. 1666मध्ये पटनामध्ये गुरु गोबिंद सिंग यांचा जन्म होतो. काही काळ आसाम बांगलादेशचा दौरा करून पटनाला आपल्या मुलाला पाहण्यासाठी गुरु तेग बहादूर येतात आणि त्यांना कर्तारपूर चक नानकी या नगराला नेतात. तो नगर पूर्ण झाला होता त्यावेळेस आणि गुरु गोबिंद सिंगजी त्यावेळेस 5 वर्षाचे होते. आपल्या जन्मलेल्या बाळाला सोडून गुरु तेग बहादूरजी काय करत होते. 5 वर्षे काय करत होते तर जागृती करत होते. हिंदूंमध्ये जागृती करत होते, दुसऱ्या धर्मामध्ये जागृती करत होते. आणि राष्ट्र ही संकल्पना काय आहे त्यांना सांगत होते. आज बघा ज्या ठिकाणी गुरु तेग बहादूरजी यांचा दौरा त्यावेळेस झालेला आहे, बांगलादेश असेल, आसाम असेल, मणिपूर या राज्यात काय अवस्था आहे. आजची परिस्थिती, बांगलादेश तर आपल्या हातातून गेला. पूर्वी पाकिस्तान म्हणून आज आपण ओळखतो त्याला. त्या ठिकाणी गुरु तेग बहादूरजी यांनी पूर्वी सांगितलं होतं की हे जे जिल्हे आहे याच्यामध्ये हिंदुत्व आणि दुसऱ्या धर्माचे प्रसार आवश्यक आहे. तर ते करण्यासाठी शीख धर्म एक सक्षम आहे आणि जो शीख धर्म जर त्या क्षेत्रामध्ये वाढला तर त्या क्षेत्राचे रक्षण होईल याची म्हणजे गुरु तेग बहादूरजींना यांना प्रचिती होती की ह्या आम्ही करू शकतो. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी प्रचार दौरा केला आणि ते आनंदपूर साहेबला परतले. चक नानकी हे आनंदपूर साहेबाचे पूर्वीचे नाव आहे. गुरु गोबिंद सिंगजी यांच्या आगमनानंतर ते आनंदपूर साहेब झाले. आनंदपूर साहेबला आल्या काय घटना घडली की त्यावेळेस काश्मीरमध्ये अत्याचार सुरू होते. हिंदूंना खूप काही गमावं लागलं होतं. रोजच्या रोज त्यांचे तिलक पुसण्याचे काम सुरू होते, त्यांचे जणेव हिसकावून घेण्याचे काम सुरू होते आणि इस्लाम न स्वीकारणाऱ्याला जे प्राण गमावं लागत होतं. आणि असे सांगितले जाते की जोपर्यंत सवामन जाणीव आपण जाणवा, जोपर्यंत तराजूमध्ये वजन होणार नाही तोपर्यंत औरंगजेब स्नान करणार नाही, अशी प्रतिज्ञा औरंगजेबाची होती. तर तुम्ही कल्पना करू शकतात की हिंदूंवर किती अत्याचार झाले त्यावेळेस. एक मोठा धर्म परिवर्तन झाला. जर तो धर्म परिवर्तन रोखला असतात वेळेस, तो झाला नसता तर आज समस्त भारतामध्ये हिंदूच दिसले असते, हिंदूच राहिले असते. परंतु 470 वर्ष सतत आक्रांता येत होते आणि भारतावर हल्ला करत होते. आणि हल्ला करण्याचा मार्ग होता पंजाब. मोहम्मद बिन कासिम हा सेनापती पहिल्यांदा भारतावर आक्रमण करायला आला मोगलामधून आणि त्यानं फार मोठा नरसंहार केला. भारतात येऊन लूटपाट केली, काही मंदिरे तोडली, लूटपाट करून तो निघून गेला 8व्या शताब्दीमध्ये. नंतर मग सगळ्यांना एक संदेश गेला की भारतामध्ये लूट सहज आहे, शक्य आहे. या ठिकाणचे लोक लढत नाही, शांतिप्रिय आहे, त्यांच्याकडे सैन्य संघटन नाही, त्यामुळे आपण किती लूटपाट करू शकतो, अत्याचार करू शकतो, कोणताही राज्य जिंकू शकतो, अशी त्यांची धारणा झाली होती. सुरुवातीला सय्यद वंश 1414 ते 1451 भारतावर आक्रमण केले. या वंशाच्या 4 राजांनी
येथे राज्य केले, वेळोवेळी आक्रमण केले आणि त्याचा कालावधी 36 वर्षे आहे, 1451पर्यंत. त्याच्यामध्ये खिंजर खान असेल, मुबारक शाह, मोहम्मद शाह, आलम शाह यांनी त्यावेळी भारतावर राज्य केलं, म्हणजे हिंदूवर राज्य केलं. त्यानंतर लोधी वंश आलं 1451 ते 1526. इब्राहिम लोधी, सिकंदर लोधी आणि बहिलोल लोधी. बहिलोल लोधी हा लोधी वंशाचा संस्थापक. यांनी 75 वर्षे भारतावर राज्य केले. पंजाबचा, पाकिस्तानचा प्रांत, दिल्लीचा प्रांत यांच्या अधिपत्यात होता. आणि 75 वर्ष हे हिंदूसाठी थोडे स्थापित होण्याची वेळ होती. म्हणजे जो इब्राहिम लोधी होता तो थोडा दयाळू प्रवृत्तीचा होता. त्यांनी काही रियायती दिली होती आणि त्यावेळेस मंदिरांची उभारणी झाली. हिंदू यात्रेची जी परवानगी आहे पुन्हा बहाल झाली. हिंदू फिरू लागले, घोड्यावर बसू लागले. तर अचानक काय होतं की 1526मध्ये बाबरचं आक्रमण होतो. सुरुवातीला बाबर जिंकता खुरासानमध्ये येतो. खुरासान जिंकल्यानंतर तो यमनाबाद, पाकिस्तान पूर्ण जिंकतो आणि पंजाबकडे येऊ लागतो. आणि यमनाबादमध्ये जेव्हा गुरुनानक प्रचार यात्रेवर होते तेव्हा अत्याचार सुरू होता. त्याचा प्रतिकार केल्यामुळे बाबरच्या सैन्याने गुरुनानक यांना अटक करून कारागृहात टाकले. कारागृहात टाकल्यानंतर त्यांना गहू ज्वारी पिसण्याचे काम देण्यात आले, चक्की देण्यात आली. गुरुनानक ते करू लागले आणि गुरबाणीचे गायन करू लागले. बाबरच्या कानी त्यांची गुरबाणी गेली तर तो विचारणा करतो की हा कोण आहे आणि काय म्हणतो आहे. तर ते म्हणतो कोणी संत आहे आणि त्याला आपल्या कारागृहात ठेवण्यात आलेलं आहे. तर त्याने आपल्या शिपाई सालाराला बोलवून घेतलं आणि त्याला विचारलं की कोण आहे, त्याचा परिचय घेऊन या. तो गेला नानकाकडे आणि विचारू लागला कोण आहे. तर नानकाने सांगितलं की मी तुला बोलणार नाही की तुम्ही प्रजेवर खूप अत्याचार केला आहे आणि मला बाबरशी बोलायचं आहे. तर तो संदेश गेला. तर बाबरनं सरळ भेटण्याचा मार्ग नाही स्वीकारला. तर आदित्याने काय केलं की खूप चांगले खाद्यपदार्थ खाण्यासाठी गुरुनानक यांच्याकडे पाठविले. गुरुनानक यांनी त्याला हातसुद्धा लावला नाही. नंतर मदिरा पाठविली. 2 मौलवी पाठविले. ते म्हणत होते तुम्ही घ्या, हे चांगली चीज आहे. मदिरामुळे स्वर्ग दिसतो लोकांना. तर गुरुनानक म्हणतात की नाम खुमारी नानका चढी दिन रहेनात. म्हणजे त्याचा नाव, ईश्वराचं नाव एक असला नशा आहे की त्याच्यापासून मानव कधी मुक्त होऊ शकत नाही आणि मला त्याचा नशा झालेला आहे. मी इतर कोणता नशा करत नाही. नंतर मग बाबरनं त्याला बोलवून घेतलं. तर पहिलाच संवाद बाबरशी काय घालतात, गुरुनानकांना ते विचारतो, बाबर विचारतो की कोण तुम्ही. तर ते म्हणतं मी नानक. तर बाबर म्हणतो मी इथला राजा बाबर. तर नानक म्हणतात तू बाबर नाही जाबर आहे. जाबर म्हणजे अत्याचारी, फारसी भाषेचा शब्द. आणि त्याच्या प्रत्यक्ष उभे राहून त्याच्या तोंडाला तोंड लावून म्हणतात की तू बाबर नाही जाबर आहे. तर तो म्हणतो मी जाबर कसा आहे, उल्लेख करावा. तर त्यावेळेस ते म्हणतात की एवढे अत्याचार कोणी राजा करू शकत नाही. जर तू स्वतःला बादशाह म्हणतो, राजा म्हणतो, तर तुला प्रजेची चिंता असायला हवी. प्रजेसोबत तुझं प्रेम असलं पाहिजे. आणि तू काय करतो आहे, अत्याचार करतो आहे. आणि 1 तास त्याला समुदेशन केल्यानंतर बाबरचं मन थोडंसं हिंदूविषयी मोकळा होतो. आणि तो म्हणतो की ज्या लोकांना मी कारागृहात ठेवलं आहे त्यांना त्यांच्या घरी पाठवून द्या. ज्या महिला आम्ही अपहरण करून आणलेल्या आहेत त्यांना त्यांच्या घरी पाठवून टाका.
आणि त्याचे अनुपालन होते. त्यावेळेस हिंदूंना सोडले जाते, महिलांना पाठविले जाते, मुलांना सोडले जाते. आणि तेव्हा नानक लोकांना कळतात की कोण आहे नानक आणि त्यांचा ध्येय काय आहे. आणि नानक यांचा जन्म मी सांगितल्याप्रमाणे एका गावामध्ये झाला, वेदी कुटुंबामध्ये झाला. 14 वर्षाच्या वयात त्यांनी जनेऊ घालण्यास नकार दिला आणि कोणतेही धार्मिक संस्कार घेण्यास नकार दिला, कारण त्यांना एका नवीन धर्माची स्थापना या भूमीवर करायची होती आणि त्यांनी तो केला. हे बरोबर. गुरु नानक यांच्या लहान वयाची कथा मी इथे थोडं सांगतो, कारण हिंदची चादर असो की हिंदुत्व विषय आहेत, त्याचे जिव्हाळा कसा आहे त्याच्यामुळे तो स्पष्ट होऊ शकतो. नानक जेव्हा 14-15 वर्षाचे झाले तर त्यांचे वडील जे गावाचे पटवारी होते, त्यांना असं वाटलं की मुलानं काहीतरी काम करावं, की नेहमी भक्तीत बसून असतो, कुठंतरी मग्न असतो. तर त्यांनी खिशातून 20 रुपये काढून दिले. त्यावेळची 20 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. 20 रुपये देऊन त्यांना आपल्या एक नोकराला सोबत दिलं आणि सांगितलं की शहरात जायचं आणि त्या ठिकाणी सामान खरेदी करून आणायचं आणि गावामध्ये विकायचं, म्हणजे सच्चा सौदा करायचं. तर वडिलाची आज्ञा झाली. नानक बैलगाडी घेऊन शहरासाठी निघाले. काही मैल दूर गेल्यानंतर नदीकाठी पाहतो तो काय साधू संतांचा एक समूह त्या ठिकाणी त्यांना आढळला. तो समूह तीर्थयात्रेवर होता आणि भुकेला होता. 2-3 दिवसापासून त्यांना अन्न मिळालेलं नव्हतं. जेव्हा नानकांना हे कळालं तर ते शहराला गेले. त्या 20 रुपयाचे त्यांनी राशन सामग्री खरेदी केली आणि त्या साधूंकडे आले. त्याचा लंगर तयार केला आणि सर्वांना लंगर प्रसाद वितरण करून ते सामग्री त्यांना देऊन नानक रिकामी परत आपल्या घरी आले. संध्याकाळी वडील विचारतात की काय केलंस, तर वडिलांना सांगतात की मी सच्चा सौदा केलेला आहे, उपाशी लोकांना मी अन्न दिलेलं आहे, गरजू लोकांना मी ती सामग्री वाटलेली आहे. तर वडील खूप संतापतात. पण नानक म्हणतात की यापेक्षा मोठा सच्चा सौदा इतर कोणता दुसरा होऊ शकत नाही. आणि विचार करा, त्यावेळेस 20 रुपयाचा सच्चा सौदा नानकांनी केला. एका 14-15 वर्षाच्या लहान मुलाच्या मनात येतं की आपण सेवा करावी लोकांची, आणि वडिलांची संपत्ती त्याचा उपयोग करून ते सेवा करतात, लोकांना अन्न देतात, एका पंक्तीमध्ये बसून भोजन देतात. आज जी लंगर सेवा आपल्याला दिसते आहेत, त्यावेळेस जे सुरू केलेलं आहे 20 रुपयातून सच्चा सौदा, तेच सच्चा सौदा आजपर्यंत सुरू आहे. आपल्याला आठवत असेल, जेव्हा आपल्याकडे कोविड आला, कोविडच्या संक्रमणामुळे सगळे नगरं जाम झाली, कंटेनमेंट झोनमध्ये बदलली, लोकांना बाहेर फिरण्याची मुभा नव्हती. परंतु त्यावेळेससुद्धा लंगर सुरू होते, लंगरची सेवा सुरू होती. आमच्या नांदेडमध्ये आमच्या गुरुद्वाऱ्यातर्फे आम्ही रोज 2.5 लाख लोकांना लंगरची सेवा पुरवत होतो. आमच्या युवकामध्ये, शीख युवकामध्ये नांदेडच्या मरणाची भीती होती की कोविडमुळे संक्रमण झाल्यानंतर आपण मरणार,
ही भीती त्यांच्या मनात होती. तरीसुद्धा घराघरात जाऊन प्रत्येक नगरामध्ये गाड्या घेऊन जाऊन 2 वेळेस जेवण देत होते. गुरुद्वारा सचखंड बोर्ड आमचा, त्यांनी लंगर सेवा मोठी केली. नंतर गुरुद्वारा लंगर साहेब संतबाबा नरिंदर सिंगजी, संतबाबा बलविंदर सिंगजी यांनी रात्रंदिवस लंगर सुरू केला. आणि जेव्हाही सेवा करत होते बाबा बलविंदर सिंगजी, त्यांच्याकडे आमचे काही शासकीय अधिकारी गेले, महापालिकेचे आयुक्त होते लहाने, आणि ते म्हणत होते, बाबाजी तुमचा स्वॅब आम्हाला टेस्ट करायचा आहे, तुम्हाला संक्रमण झालं असेल, तुम्हाला 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल, उपचार घ्यावं लागेल. तर हे संत हात जोडून म्हणतात की नाही, मला काही होऊ शकत नाही, आमच्यावर परमेश्वराची कृपा आहे, आम्हाला जनतेची सेवा करू द्या, एवढंच आम्हाला सोडा. पंजाबचे 4-5 हजार लोक आमच्याकडे अडकले होते 6 महिने, मार्चमधून एप्रिलपर्यंत अडकले होते. त्यांची सेवा केली. रोज 2.5 ते 3 लाख लोकांची सेवा लंगरच्या माध्यमातून गेली. आणि नांदेडचा एकसुद्धा मनुष्य उपाशी राहिला नाही. हा क्वारंटाईन जिथे झाले होते त्या ठिकाणी लोकांची मृत्यू झाली, परंतु लंगर खाणाऱ्यांची मृत्यू झाली नाही. उलटं त्यांना अधिक बळ मिळाला. आणि शीख समाजाचा पाहून मग इतर लोकसुद्धा रस्त्यावर आले. दिल्लीमध्ये ऑक्सिजन कमी पडत होता, लोकांना सिलेंडर मिळत नव्हते, तर शीख समाजाने ऑक्सिजनचे लंगर लावले. डॉक्टर 15,000मध्ये एक सिलेंडर देत होते आणि ते मोफतमध्ये सिलेंडर आम्ही उपलब्ध करून दिले. हे शीख समाजाचा जो सेवा जो भाव आहे तो सच्च्या सौदामुळेच आलेला आहे. आणि ते फक्त शीख समाजासाठी नव्हता ती लंगर सेवा, ते सर्व समाजासाठी होती, सर्व देशासाठी होती. हीच आहे हिंद की चादर. हिंद की चादरची संकल्पना हीच आहे. हिंद की चादर एक आवरण आहे, रक्षेचं आवरण आहे, एक सूत्र आहे. जी समाज जोडली गेली हिंदच्या चादर कार्यक्रमानिमित्त, शीख होते, बंजारा, लुभाना, वाल्मिकी, सिगलीकर, सिंधी समाज, अशा 9 समाजाचा समूह होता हिंद की चादर साजरा करण्यासाठी, ज्यांची श्रद्धा शीख समाजावर होते. त्यांनी मिळून हिंद की चादर कार्यक्रम घेतले आणि तो फार यशस्वी झाला. आणि हिंद की चादर हे जे आवरण आहे हे कायम आहे, रुढानबंद आहे. मी सांगत होतो बाबरविषयी. 1526मध्ये बाबर आला, त्याने आक्रमण केला आणि 157 वर्ष पुढे, म्हणजे 150 वर्ष कल्पना करा, मोगलांचा राज्य या देशावर राहिला, म्हणजे त्यांचं साम्राज्य राहिला. बाबरनंतर मग बाबर 5 वर्ष काही राहिला. नंतर हुमायूं 2 वेळेस सत्तेवर आला, 1530 ते 1540, नंतर 55 ते 56 1 वर्ष. हुमायूं नंतर अकबरला चांगली 50 वर्षे मिळाली. अकबरच्या वेळी थोडासा तो हिंदूविषयी त्याच्या भावात आदराचे स्थान होते. त्यांनी काही निर्णय घेतले. पूर्वी जजिया कर नावाचा कर लागत होता. आज मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला की या गोदावरी नदी, या गोदावरीच्या काठी मी आज उभा आहे, आपल्यासमोर व्याख्यान देत आहे. माझा गोदावरी नदीविषयी खूप मोठा जिव्हाळा आहे. नाशिक हे उगमस्थान आहे, तर गोदावरीचा जो नांदेडचा स्थान आहे तो नाभीस्थळ आहे. आम्ही नाभीस्थळ म्हणतो. आणि जसं आम्ही आमच्या वेदामध्ये लिहिलेलं आहे, पुराणामध्ये लिहिलेलं आहे, नाभी हा जो असतो भाग शरीराचा, तो आत्माचा केंद्र असतो. जेव्हा एका मनुष्यामध्ये प्राण जेव्हा अवतरित होते तर ते नाभीच्या मार्गे शरीरामध्ये अवतरित होते आणि निघण्याचा मार्गसुद्धा नाभीमधूनच आहे. जेव्हा विसर्जित होतं आत्मा तर नाभीमधूनच होते. तर अशा आम्ही नांदेडमध्ये गोदावरीच्या नाभीस्थळी आहे. आणि बालपणापासूनच मी गोदावरी मातेविषयी खूप माझ्या मनात प्रेम आहे. मी माझा खूप काळ गोदावरी नदीच्या काठी मी
राहिलेला आहे. माझा कॉलेजसुद्धा गोदावरी काठी होता, तर रोज गोदावरीचे दर्शन घ्यायचे. आणि आमचा जो ऋणानुबंध आहे गोदावरी नदी मातेचा आणि शीख समाजाचा, तो काय आहे तर गोदावरी नदीचा जो पवित्र जलधारा आहे, त्या जलधारेमधून 1 घागर पाणी रोज रात्री 2 वाजता आमचे घागरिया सिंग घागरमध्ये भरून गोदावरीहून गुरुद्वाऱ्याला नेतात. आणि गुरु गोबिंद सिंगजी महाराजचे जे शेवटचे स्थान आहे, त्या स्थानाचे स्नान त्या पाण्याने करतात. ही 300-325 वर्षाची परंपरा सुरू आहे की गोदावरीचे पाणी आणूनच त्या स्नानाचे स्नान करवायचे, नंतर त्यावर मग शस्त्र सजावट करायची. हे आमचं रोजचं ठरलेलं आहे. आपल्यापैकी जे कोणी नांदेडला येतील त्यांनी आवर्जून पुन्हा ती घागर यात्रा पाहावी की किती लोक ते घागर सोबत जातात गोदावरी नदीला आणि पाणी आणतात. आणि 900-950 मील वाहून नाशिकहून गोदावरी ब्रह्मगिरी पर्वताहून निघते आणि मग बंगालच्या खाडीमध्ये विसर्जित होते. म्हणजे एक मोठा रूप स्वीकार करते गोदावरी. एक खूप विशाल एक इतिहास आहे गोदावरी नदीचा. आणि गोदावरी नदीवर मी 2 कविता लिहिलेली आहे. माझा उल्लेख संगीता मॅडमने केलं, कवीमधून केलेला आहे. तर तसे माझे गोदावरी नदीवर 5 कविता आहेत. एक कविता हे अनावश्यक काव्यसंग्रहामध्ये सुद्धा समाविष्ट आहे. आणि एक जी आहे, एक मौन म्हणून नवीन काव्यसंग्रह येतो आहे ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये. त्याच्यामध्ये गोदावरी के रूप म्हणून एक कविता आहे. मी आवर्जून पुन्हा तुम्हाला हे वाचून दाखवतो की गोदावरी के रूप ही कविता आहे. हिंदी बोलतो थोडासा, कारण आज हिंदी पत्रकारिता दिवससुद्धा आहे, त्यामुळे थोडं हिंदीसुद्धा बोलावं लागेल मला. कविता आहे गोदावरी के रूप. माँ गोदावरी तेरा ये विराट स्वरूप, माँ गोदावरी तेरा यह विराट स्वरूप, तेरे रंग तेरे रूप कितने अद्भुत, स्वर्ग से अवतरित तेरा अस्तित्व, देवता ऋषि और मानव हुए अभिभूत. चंद्रमा के पास है 16 कलाएँ, श्रेष्ठ मनुष्य पाता है 8 कलाएँ. गोदावरी नदी का पात्र रोज बदलता, हर दिन हर पल दिखती यहाँ नई कलाएँ. कोटि कोटि जीवों का सुख तुझ में, वृक्ष बेल लताओं का अस्तित्व तुझसे, धन्य हुआ स्पर्श से कण मिट्टी पत्थर, सृजित हुई धाराएं पवित्र स्थान त्र्यंबकेश्वर. सह्याद्री ब्रह्मगिरी पर्वत के तले मन, गौतम ऋषि की प्रार्थना से हुआ आगमन. नासिक अहिल्यानगर संभाजीनगर से चल, बीड़ परभनी पार कर नांदेड़ में बना नाभि स्थल. बासर निज़ामाबाद आदिलाबाद में विस्तार, चंद्रपुर वरंगल खम्मम राजमुंद्री में अंताधार. 925 मील बहकर बंगाल के सागर में समाई, इसीलिए गोदावरी माँ जन जन की जीवन रेखा कहलाई. इसलिए गोदावरी माँ जन जीवन की रेखा कहलाई. हा आहे गोदावरी माते सोबत आमचा ऋणानुबंध. दुसरं एक विशेष नातं आहे, मुद्दामून मला इथे सांगावं लागेल की आमच्या नांदेडची गुरुद्वाराची जी सेवा आहे हे महाराजा रणजितसिंगजी यांनी केली होती. 1831 पासून 1838 पर्यंत गुरुद्वाराचा इमारतीचं काम सुरू झाला. महाराजा रणजितसिंगजी यांनी त्यांच्या सेनेने केला. महाराजा रणजितसिंगजीची पत्नी होती महाराणी जिंद कौर, ज्यांचा अंतिम संस्कार याच गोदावरी नदीच्या काठी झालेला आहे, नाशिकमध्ये झालेला आहे. हे एक मोठा ऋणानुबंध, नाशिककरांचा एक उपकार आमच्यावर. महाराणी जिंद कौर यांची मृत्यू इंग्लंडमध्ये झाली. इंग्लंडमध्ये महाराजा दिलीप सिंग जे शीख साम्राज्याचे जे शेवटचे राजा होते दिलीप सिंग, त्यांना 9 वर्षात इंग्लंड नेण्यात आलं, त्यांचा धर्म परिवर्तन करण्यात आलं.
तर जिंद कौर यांनासुद्धा अटक करण्यात आली होती. परंतु जिंद कौर त्यांच्या कैदेतून सुटतात आणि नेपाळमध्ये आश्रय घेतात. नंतर त्यांना जेव्हा कळते की आपल्या मुलाला जबरदस्ती धर्मांतराला पुढे जावं लागलं, तर मग जिंद कौर पवित्रा घेतात. मुलांना रोज एक चिठ्ठी पाठवतात आणि शीख धर्माचे वैशिष्ट्य सांगतात, शीख धर्माचे बलिदान सांगतात. गुरु तेग बहादूर जी यांचे बलिदान, गुरु गोबिंद सिंगजी यांचे बलिदान, 4 साहेबजाद यांचे बलिदान त्या पत्रामध्ये ते पाठवत असतात. आणि एक दिवस असा येतो की दिलीप सिंग यांचा मन वळतो, तो आतुर होतो आईला भेटण्यासाठी. मग त्या निघतात, इंग्लंडला पोचतात आणि मुलाला शीख धर्माची दीक्षा देतात, त्याचं धर्म परिवर्तित करतात आणि नंतर त्यांची मृत्यू इंग्लंडमध्ये होते. आता इंग्लंडमध्ये महाराणी जिंद कौर यांचा मृत्यू झाला, तर त्या ठिकाणी आपल्या परंपरेनुसार 10 संस्कार करण्यास तिथं मनाई आहे. मग त्याचे शव भारताकडे पाठविण्यात येते. आता भारतात ते शव जर पंजाबला गेले असते तर फार मोठा बंड झाला असता. तर मग काय, तर नांदेडमध्ये नाशिकमध्ये इंग्रजांची सेना होती, त्यांचा कॅम्प होता. मग तो शव इथे पाठविण्यात आला आणि गोदावरीच्या काठी या ठिकाणी त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आला आणि त्यांच्या हस्ते महाराणी जिंद कौरच्या याच गोदावरीमध्ये विसर्जित करण्यात आल्या. आणि नांदेडच्या शीख समाजामध्ये अशी परंपरा आहे की आमचे जेवढे शीख जे जीवन घालवतात आणि नंतर मृत्यूशी भेट करतात, त्यांचे अंतिम संस्कार गोदावरी नदीच्या काठेच होते, कुठं इतरत्र आम्ही करत नाही. गोदावरी नदीच्या काठी नगिना घाट हे आमची शमशानभूमी ठरलेली आहे. त्या ठिकाणी अंत्यसंस्कार होते आणि अस्थिचं विसर्जन गोदावरी नदीमध्येच करण्यात येते. आणि दख्खनचा जो एरिया आहे, हैदराबाद असेल, करीमनगर असेल, पुढे बेंगलोर असेल, त्या कुठेही कोणत्याही शिखाची मृत्यू झाली तर त्याची अस्थी आमच्या नांदेडमध्ये आणण्याची प्रथा आहे सुरुवातीपासूनच. त्याचे विसर्जन नांदेडलाच होतं. एवढंच काय, तर शहीद भगतसिंगचे अस्त्यासुद्धा नांदेडमध्ये विसर्जित करण्यात आले होते. असला नांदेडचा इतिहास आहे बरोबर. तर त्यामुळे गोदावरी नदीचा जिव्हाळा खूप मोठा आहे आणि मला माहीत आहे की आपलासुद्धा शेवट एका दिवशी गोदावरी नदीच्या काठीच होणार आहे. आज माझी यात्रा उलटी झालेली आहे. आमच्यामध्ये कोणी जेव्हा कोणाला भांडतात, धमकी देतात, तर त्याला म्हणतात क्यों रे गोदावरी की पहुँचाऊ क्या, तेरा तो टाईम आ गया गोदावरी जाने का, असं मुद्दामहून म्हणतात. परंतु आज माझी यात्रा उलटी घडलेली आहे. गोदावरीची यात्रा त्र्यंबकेश्वरपासून, नाशिकपासून तर तिकडे नांदेडकडे येते आणि मी आज उलटा आलेला आहे. परंतु आज एक नवा प्रारंभ मला मिळत आहे. आज गोदावरी मातेच्या आशीर्वादामुळे आणि वसंत व्याख्यानमालामुळे मला एक नवीन यात्रा करण्याचा योग मिळत आहे. त्यामुळे माझा हा व्याख्यान एक यात्रा आहे. हा एक कार्यक्रम नसून माझ्यासाठी एक यात्रा आहे. तर अकबर नंतर पुढे जहांगीर याने 22 वर्षे सत्ता केली. या जहांगीरने आमचे 5वे गुरु, जे शीख समाजाचे पहिले शहीद म्हणतात आम्ही, गुरु अर्जन देवजी यांना शहीद केले लाहोरमध्ये. जहांगीरचा राज्य 22 वर्ष चालला. अर्जन देवजी यांनी गुरु ग्रंथ साहिबाची संपादना केली होती. चौथे गुरु रामदास यांनी स्वर्ण मंदिरासाठी आधी सरोवर बांधला. त्या सरोवरमध्ये अर्जन देवजी यांनी आजचा जो तुम्ही स्वर्ण मंदिर म्हणतात अमृतसर हरिमंदिर साहेब, त्याची रचना, त्याचे बांधकाम अर्जन देवजी यांनी केली. आणि त्या ठिकाणी 1604मध्ये गुरु ग्रंथ साहिबांची स्थापना केली. आता आपल्याला माहीतच आहे, गुरुग्रंथामध्ये फक्त शीख गुरूंची वाणी नाही, फक्त 6 शीख गुरूंची वाणी आहे. तर इतर 30 संत हा वेगवेगळ्या जाती धर्माचे आहेत. त्यापैकी महाराष्ट्राचे 3 संत आहेत. एक संत
त्रिलोचनजी हे नाशिकचे आहेत. दुसरे परमानंदजी ते धुळेजवळचे आहेत. आणि एक महान संत नामदेवजी महाराज, म्हणजे नरसीपासून तर पंजाबपर्यंत संत नामदेवाचं नाव आहे. आणि गुरुग्रंथ साहेबामध्ये त्यांचे 61 श्लोक म्हणजे शब्द संत नामदेव महाराज यांचे सामील आहेत. तर त्रिलोचनजी यांचा एक शब्द आहे, परमानंदजी यांचे 4 शब्द आहेत. तर असा सुद्धा एक ऋणानुबंध नाशिककरांचा आणि शीख समाजाचा स्थापित होतो की एक संत येथून सुद्धा गुरुग्रंथ साहेबामध्ये आहे. तर गुरु अर्जनदेवजी यांनी जेव्हा गुरुग्रंथ साहेबाला पोथी महाराज म्हणून त्या अमृतसरच्या गुरुद्वारामध्ये स्थापना केली, तर त्याचं असं झालं की एवढ्या जाती धर्मांना एकत्र का आणलं, हा राग धरून जहांगीरने गुरु अर्जनदेवजी यांना शहीद केलं. सहज शहीद नाही केलं, तर त्यांना खूप यातना देण्यात आली. त्यांना तव्यावर बसवण्यात आलं, गरम तेल त्यांच्या वरून ओतण्यात आलं आणि भयंकर यातना देऊन त्याला संपवण्यात आलं. परंतु त्यांनी आपला धर्म सोडला नाही, ते धर्मावर अटळ राहिले. आणि त्यांचा मुलगा हरगोबिंद साहेब, जे 6वे गुरु, 11 वर्षाच्या वयात हरगोबिंद साहेब यांना गुरुगादी मिळाली. त्यांनी नव्यानं सुरुवात केली. त्यांनी सेना गठन केलं. 5व्या गुरुपर्यंत धर्म पुढे शांततामय होता, कोणी शस्त्र धारण केलेला नव्हता. परंतु 6वे गुरु हरगोबिंद साहेब यांनी शस्त्र धारण केले. एक नाही तर 2 तलवारी त्यांनी धारण केले. त्या तलवारांना मेरी पिरी असं नाव दिलेलं आहे. म्हणजे एक संतांची रक्षा करण्यासाठी आणि एक प्रजेची रक्षा करण्यासाठी मेरी पिरी. आणि हरगोबिंद सिंग साहेब यांनी 13 फूट उंची एक चबुतरा बांधला, त्याच्यावर सिंहासन लावलं. कारण काय होतं, औरंगजेबाचा जो सिंहासन होता तो 9 फुटाचा होता. औरंगजेबाचा फरमान होता की कोणीही हिंदू, कोणीही इतर जातीचा व्यक्ती माझ्यापेक्षा उंच स्थानी बसू नये. त्यांनी चांगले कपडे घालू नये, त्यांनी घोड्याची सवारी करू नये, घरामध्ये सुद्धा आसनावर बसू नये, असे फरमान औरंगजेबचे होते. मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी कर लावली होती, यात्रेवर कर लावण्यात आले होते. तर 6व्या गुरूने त्याचा प्रतिकार केला. त्यामुळे काय घडलं, तर 6व्या गुरूंना ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये कैद करण्यात आलं. त्या ठिकाणी पूर्वीच 52 राज्य कैद होते. हिंदू राजांना त्या ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते. आणि त्या 52 राजांना घेऊन हरगोबिंद सिंग साहेब यांनी त्यांची सुटका केली. आणि हरगोबिंद सिंग साहेब यांचेच मग जे लहान मुलं आहे ते गुरु तेग बहादरजी आहे. असला हा इतिहास आहे. जागीरनंतर शहाजहा आला, शहाजहानंतर औरंगजेब आला. औरंगजेबचा तुम्हाला माहीत आहे किस्सा, सत्तेसाठी त्यांनी काय काय केलं. त्याच्यासोबत एकच सुयोग आला की त्याला 50 वर्षे सत्ता भोगण्याला मिळाली. आणि त्याचा त्यानं भरपूर फायदा घेऊन हिंदुस्थानला गुलाम ठेवण्याचं काम केलं. गुलाम नाही तर एका मोठ्या अत्याचाराखाली समस्त देशाला ठेवलं. आणि त्यामुळे असं झालं की हिंदूंची संख्या कमी झाली, धर्मांतर फार मोठ्या संख्येत झालं. आणि त्याचे नंतर अनेक वर्ष हिंदूंना त्यांचे परिणाम भोगावे लागले. आणि जेव्हा यांचा राज्य संपतो औरंगजेबचा, मग त्याचा मुलगा जो आहे त्याला बहादूरशाह म्हणतात, प्रथम बहादूरशाह, तो येतो सत्तेवर. आणि गुरु गोबिंद सिंगजी आणि त्याचा परिचय येतो. नंतर गुरु गोबिंद सिंगजी नांदेडला येतात. तत्पूर्वी गुरु गोबिंद सिंगजी जफरनामा नावाची एक रचना औरंगजेबला पत्र म्हणून पाठवतात दौलताबादमध्ये. भाई दयासिंग, भाई धरमसिंग जे
पंजप्यारे आहेत ते जफरनामा घेऊन औरंगजेबकडे जातात आणि त्याच्या हातामध्ये ते जफरनामा देतात. तर त्या जफरनाम्यामध्ये गुरु गोबिंद सिंगजी यांनी जे उल्लेख केलेला आहे की तो एक अत्याचारी राजा आहे आणि तुला हे शोभत नाही, जो तू याला अल्लाचा जो फरमान म्हणतो तो चुकीचा आहे. तो वरी बसलेला जो देव आहे तो दयाळू असतो, तो कोणावर अत्याचार करत नाही आणि तुला हे स्वीकारले पाहिजेत. आणि त्याचा परिणाम होतो औरंगजेबवर, तो लगेच बिमार पडतो. नंतर गोबिंद सिंगजी नांदेडला आले, तो एक वेगळा इतिहास आहे, कसे आले काय आहे तो नंतर कधी आपण बोलू. आज मला एवढंच सांगायचं आहे की आज मी इथं आलो, गुरु तेग बहादरजी यांचा जो हिंद की चादर सोहळा आपण साजरा केला, तो पुढेही असंच महाराष्ट्रभर साजरा व्हावा. आणि गुरु तेग बहादरजी यांची गुरुवाणी आणि त्यांचे जे विचार होते की इतर धर्मासाठी किंवा हिंदू धर्मासाठी त्यांचा जास्तीत जास्त मोठ्या संख्येवर प्रचार प्रसार व्हावा. शीख धर्म हा कोण्या धर्माशी वैमनस्य ठेवून नाही, तर कोण्या धर्माचा शत्रू नाही, मी इथे स्पष्ट करतो. ना आम्हाला हिंदूशी कोई वैमनस्य आहे, ना इस्लामशी कोई कसल्या प्रकारचा वैमनस्य आहे, ना आम्ही शत्रू आहेत. परंतु एवढं आहे की गुरु तेग बहादरजीने एक पायंडा घातलेला आहे की मानव अधिकार नावाची एक वस्तू आहे. प्रत्येक माणसाला, प्रत्येक जीवाला जन्म घेतल्यानंतर त्याला जगण्याचा अधिकार आहे. ते गुरु तेग बहादरजी यांनी शिकवलेलं आहे आणि त्याच्यासाठी प्रतिकार करावे. वेळ पडल्यास तर स्वतःच्या जीवाचा बलिदान द्यावं, असं गुरु तेग बहादरजी यांनी आनंदपूरचे जे कृपाराम आले होते त्यांना वचन दिलं आणि त्या वचनानुसार त्यांनी दिल्लीला आपले बलिदान दिलं. जाता जाता शेवटी समारोपापूर्वी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सांगण्यासारखी आहे की कृपारामजी जेव्हा आनंदपूर साहेबला आले होते आपली व्यथा घेऊन की हिंदूवर अत्याचार होत आहे आणि आम्हाला इस्लाम धर्म स्वीकार करण्यासाठी फरमान निघालेला आहे, तेव्हा तेग बहादर यांनी म्हटलं होतं की औरंगजेबला जाऊन सांगा की गुरु तेग बहादर जर इस्लाम धर्म स्वीकार करतील तर आम्ही समस्त हिंदू इस्लाम धर्मात येतील. आणि गुरु तेग बहादर यांनी शेवटपर्यंत इस्लाम धर्म स्वीकारला नाही आणि हिंदूंची आणि शीख धर्माची आबरू राखली. ही आबरू म्हणजे ही चादर आहे. जर त्यांनी तो त्यावेळेस धर्म स्वीकारला असता, अत्याचारासमोर ते झुकले असते, तर आज खूप मोठा परिवर्तन या देशात दिसला होता. आज आमच्यासुद्धा देशात इराण इराकसारखे युद्ध या भूमीवरसुद्धा आपल्याला पाहायला मिळाले असते. आणि ही घटना सांगत असताना मी पुन्हा एक माहिती देतो की 1992मध्ये तसलीच परिस्थिती काश्मीरमध्ये होती, जम्मू काश्मीरमध्ये. त्यावेळेससुद्धा एक शिष्टमंडळ काश्मीरी पंडिताचा आनंदपूर साहेबला आला होता. त्यावेळेस तेग बहादर तो नव्हते, परंतु गुरु ग्रंथ साहेब गुरु म्हणून होते. तर गुरुसमोर त्याने एक सोन्याचा तामपत्र ठेवलं आणि प्रार्थना केली, अरदास केले की हे गुरु आमचे रक्षण करा. शासन कायमचं रक्षण करत नाही आहे, तर आम्हाला आशा आहे तर फक्त तेग बहादूर यांच्याकडून आहे आणि त्यांच्या अनुयायीकडून आहे. आणि नंतर तुम्ही पाहताच आहात की परिस्थिती हळूहळू बदलली. जी लोक काश्मीरमधून घरं सोडून आली होती, आता पुन्हा ते आपल्या आपल्या घरामध्ये स्थलांतरित होत आहेत. आणि काश्मीरसुद्धा आता पूर्वी जे नंदनवन म्हणत होतं आपण काश्मीरला, त्या मार्गावर प्रस्तुत आहेत. ही किम्या गुरु तेग बहादर यांची म्हणतो. आणि आज मला इथं बोलवलं, तुम्ही बहुत शांतचित्तपणे माझं ऐकून घेतलं आणि खूप काही मला सांगायचं होतं, परंतु माझं 1 तासाचा वेळ संपलेला आहे, 4-5 मिनटं वरी झालेले आहे. तर मी जर काही माझे बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल, कोणाला काही वाटत असेल तर मी क्षमा मागतो. तो इथंच चूक माझी सोडून ठेवावी आणि मला पुन्हा मार्गदर्शन करावं. धन्यवाद सगळ्यांचं. नमस्कार.
वसंत व्याख्यानमालेच्या 103व्या वर्षातील आजच्या तिसरं पुष्प. मी माफी मागतो, 1-2 मिनिट बसावे सगळं. मी नांदेडचा असल्यामुळे नांदेडच्या गुरुद्वारावर मी आपल्या समितीसाठी शिरोपा घेऊन आलेला आहे. तर त्या शिरोपाचा स्वीकार करावा माझ्या वतीनं आणि नांदेडच्या वतीनं, नांदेडच्या साथसंघाच्या वतीने एवढी प्रार्थना करतो. आपले जे आडदा पदाधिकारी आहेत त्यांना मी शिरोपा देऊ इच्छितो. वसंत व्याख्यानमालेच्या 103व्या वर्षातील आजच्या तिसरं पुष्प. आज स्वर्गीय अर्जुनसिंग बग्गा स्मृती व्याख्यान व आजचे प्रायोजक श्री बग्गा परिवार यांचे या ठिकाणी मी वसंत व्याख्यानमालेचे आभार मानतो. आजचे वक्ता श्री रवींद्रसिंग मोदी, ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक, वक्ता आणि शीख धर्माचे सखोल अभ्यासक यांनी आज हिंद की चादर ह्या विषयावर श्री गुरु तेज बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीद समागम वर्षानिमित्त जे व्याख्यान आयोजित केलं त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपली गोदावरी नाशिकहून नांदेडला जाते, पण आज त्यांनी नांदेडहून नाशिक जे विचाराची गंगा आपल्यापर्यंत पोहोचली, शीख धर्माबद्दल जे अभ्यासपूर्ण विवेचन केलं त्याबद्दल मी वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. यानंतरचा कार्यक्रम ऋषिकेश शेलार प्रस्तुत मैफिल हिंद इक्ष हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होणार आहे. सर्व कलावंतांनी कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित व्हायचं आहे. कलानिकेतन महाविद्यालय नाशिक यांनी चित्रप्रदर्शन आयोजित केले. त्या चित्रप्रदर्शनाचा आपण सर्व प्रेक्षकांनी लाभ घ्यावा अशी विनंती करतो. उद्या रविवार 31 मे आपल्या वसंत व्याख्यानमालेत उत्सव नाट्यांचा झी मराठी प्रस्तुत ग्रँड फिनाले कार्यक्रम होणार आहे. त्यामध्ये झी वाहिनीवरील प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री या ठिकाणी सहभाग घेणार आहे. तरी सर्व उद्या नागरिकांनी कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि कलानिकेतन महाविद्यालय यांचे या ठिकाणी चित्रप्रदर्शन उद्या होणार आहे. हॅलो, आजचे आपले वक्ते रवींद्रजी मोदी यांनी जो आपला हिंद की चादर कार्यक्रम सादर केला आणि आमच्या वसंत व्याख्यानाचे सर्व पदाधिकाऱ्यांचा त्यांनी या ठिकाणी आदर केला, त्याबद्दल पुनश्च एकदा श्री रवींद्रजी मोदी यांचे मी नाशिक वसंत व्याख्यानमालेच्या वतीनं व सर्व समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. पुढच्या क्रमांकाचे कलावंत सचिनजी शिंदे आणि सर्व परिवार व्यासपीठावर यावं. व्याख्यानमालेचे सेक्रेटरी हेमंत देवरे हे आजच्या कलावंतांचा सत्कार करतील.
ऋषिकेश शेलार प्रस्तुत मैफिल है इश्क या कार्यक्रमातील कलावंत कृपयाने व्यासपीठावर यावं. उद्या रविवार दिनांक 31 मे उत्सव नात्यांचा झी मराठी प्रस्तुत ग्रँड फिनाले कार्यक्रम झी मराठी वाहिनीवरील ऋषिकेश शेलार प्रस्तुत मैफिल ही आजचे जे कार्यक्रमाचे कलाकार आपला पुढचा कार्यक्रम त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं.